हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? पुन्हा एकदा आपला मास्तर गणित मास्तर. तर आज जो सेशन्स मी घेऊन आलोय तो म्हणजे बेसिक वरचे प्रॉब्लेम्स आहेत. बेसिकचे आपण 2 पार्ट पाहिलेले आहेत याच्या अगोदर, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट पाहिलेले होते आपण, रूल्स वगैरे सर्व गोष्टी. आता या पार्ट मध्ये जे पण आहे प्रॉब्लेम्स ते सगळे बेसिक वरचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यामध्ये संख्यांवरचे प्रॉब्लेम्स, त्यानंतर तुम्हाला भागाकारावरचा जो पण काही कॅल्क्युलेशन्स असतील ते पण यामध्ये आलेले आहेत. इव्हन सर्वच प्रकारचे कॉमन काढणे हा प्रकार, हे सर्वच प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी आहेत. तर सुरू करूया आपण आजच्या सेशन्सला. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, सर्वच गोष्टी तुमच्या काय होतील, बेसिक वरच्या क्लिअर होतील. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरू करूया बेसिक वरचे प्रॉब्लेम मध्ये. पहिले टाईप म्हणजे टाईप 1. आता टाईप 1 मध्ये आपण एक प्रॉब्लेम घेणार. यामध्ये लक्ष द्या, एक्स वर जे पण आजकाल बरेच प्रश्न विचारतात सरळ सेव्याला, तर त्या ठिकाणी पाहता एक्स ही विषम संख्या असल्यास प्रॉब्लेम घेऊया आपण. त्या समोरील क्रमांकात येणारी 12वी समसंख्या कोणती? आता एक्स ही विषम संख्या असल्यास त्या समोरील 12वी आपल्याला पाहिजे समसंख्या. तर या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, त्या ठिकाणी रूल्स पण माहिती असणं आवश्यक आहेत. आता इथे जर दिलेली संख्या आपल्याला विषम असेल आणि विचारली असेल विषमच, जर दिलेली संख्या सम असेल विचारली असेल सम, जर दिलेली संख्या सम असेल विचारली असेल विषम, जर दिलेली विषम असेल आणि विचारली असेल सम, तर काय करायचं आहे? या ठिकाणी जर समान असेल, विषम विषम सम सम, तर फक्त क्रमांकाची दुप्पट करा, जो पण काही तुम्हाला क्रमांक दिला असेल त्याची, आणि मिळून टाकायची. जर इथं अपोजिट असेल, सम टू विषम विषम टू सम, तर या ठिकाणी क्रमांकाची दुप्पट करून त्यामधून काय करायचं, वजा 1 करायचं आहे. म्हणजेच इथे आता लक्षात येईल तुम्हाला, क्रमांकाची दुप्पट करून 1 मायनस करणे. तर या पद्धतीमध्ये हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करायचे आपल्याला. आता दिलेली इथं संख्या एक्स कोणती आहे, विषम, आणि विचारली का आपल्याला इथं सम विचारली, म्हणजे अपोजिट झालेला आहे. मग जी संख्या दिलेली आहे ती घ्या, एक्स समोरील म्हटलेला आपल्याला म्हणून प्लसचं चिन्ह घ्या, मागील म्हटलं तर वजा करायचं. कंसामध्ये क्रमांक कोणता दिला आपल्याला, 12वा, तर मग तो 12वा क्रमांक घ्या. कोणती विचारली आपल्याला, 12वी सम, तर क्रमांक समसंख्येत कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. तर या क्रमांकाची करून टाकायची दुप्पट. दुप्पट केल्यानंतर इथं पाहायचं की दिलेली विषम आहे आणि विचारलेली सम आहे, तर त्यामधून काय करायचं, 1 वजा करायचा मित्रांनो. तर इथं एक जसाच्या तसा अधिक कंसामध्ये यांचा आता कॅल्क्युलेशन 12 दुने 24, पहिल्यांदा गुणाकार करा, मधून 1 वजा केला, राहिले 23. म्हणजेच आपला आन्सर राहणार एक्स अधिक 23. हे झाला फायनल आन्सर. या पद्धतीमध्ये बरेच प्रॉब्लेम्स विचारतात. चला दुसरा प्रॉब्लेम घेऊया आपण. एक्स ही आता आपण घेणार समसंख्या असल्यास, त्या समोरील क्रमांकात येणारी, इथं करतो मी 15वी, आणि समसंख्याच कोणती, सम टू सम केलेला आपण. आता सम टू सम केलेला आहे म्हटल्यानंतर कॅल्क्युलेशन पहा काय ना, सम टू सम म्हटल्यानंतर इथं दिलेला तुम्हाला सम टू सम असेल तर फक्त काय करायची, दुप्पट करायची, बाकी काहीच नाही करायचं. तर जी संख्या दिली आपल्याला एक्स ती घ्या, समोरील म्हटलं तर प्लस, कंसामध्ये क्रमांक विचारलेला आहे 15, तर तो 15 घेऊ आपण. सम विचारलेला तर क्रमांक 2चा फरक असतो म्हणून याची करा दुप्पट. बस एवढंच कॅल्क्युलेशन इथं कंसामध्ये राहणार, वजा 1 करण्याची आवश्यकता नाही, कारण दिलेली इथं एक सम आहे आणि विचारलेली 15वी समज विचारलेली आहे, म्हणून फक्त दुप्पट करायची. तर इथं एक जसाच्या तसा हे अधिकचं चिन्ह आणि 15 दुने 30, तर हे झालं आपलं फायनल आन्सर, म्हणजे एक्स अधिक 30. थोडा अजून चेंज करूया आपण, एक प्रॉब्लेम अजून घेऊ. या ठिकाणी
x अधिक 5/2 ही समसंख्या असल्यास त्या समोरील क्रमागत येणारी, या ठिकाणी चेंज करू आपण 5वी, इथे पण चेंज करून घेऊ, विषम संख्या कोणती? काय म्हटलं? x अधिक 5/2 ही कोणती संख्या? समसंख्या. तर त्या समोरील क्रमागत देणारी 5वी कोणती पाहिजे आपल्याला? विषम संख्या पाहिजे. आता यामध्ये जे संख्या तुम्हाला दिलेली आहे ते पूर्णच घेऊन घ्या. x अधिक 5/2 आहे ते घेतलं आपण. x अधिक 5/2 समोरील म्हटलं तर प्लस घेतला, इथं कंसामध्ये क्रमागत कोणती? 5वी म्हटलं तर ती 5वी घेऊन घ्या. विषम संख्या, तर विषम संख्येत क्रमागत कितीचा फरक असतो? 2चा. त्याची दुप्पट करून टाका. इथपर्यंत आल्यानंतर वर पाहायचं प्रॉब्लेमची इकडे. इथं दिलेली संख्या कोणती आहे? सम. आणि विचारलेली कोणती आहे इथं? विषम. अपोजिट झालं, सम टू विषम. मग आता सम टू विषम झालं तर क्रमांकाची दुप्पट करून काय करतो आपण? -1 करतो, -1 करा. आता x अधिक 5/2 हे जसेच्या तसेच, अधिकचं चिन्ह, आतमधलं सर्व कॅल्क्युलेशन्स काय येणार? 5 दुने 10 मधून 1 गेला 9. आता हे 9 या पूर्ण अपूर्णांकात मिळवायचे, फक्त अंशात नाही. तर या 9च्या छेदात काहीच नसतं, म्हणजे काय असतो? 1. कोणत्या संख्या छेदात काही नाही, म्हणजे एकात. तिरकस गुणाकार करायचा, x अधिक 5 गुणेला 1 म्हणजेच काय येणार? x अधिक 5. हे अधिकचं चिन्ह ते घेतलं. त्यानंतर इकडचा गुणाकार करा, 9 दुने 18, आणि त्यानंतर छेदातला गुणाकार करा, 2 1 2. आता यांची बेरीज करून टाका सरळ सरळ. x अधिक 18 आणि 5 झाले 23, छेदमध्ये 2 आहेत. हे झालं आपला आन्सर्स या प्रश्नाचं. तर या पद्धतीमध्ये हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतात. आतापर्यंत आपण समोरीलच पाहिलेलं आहे. तर मागील वरचं एखादा प्रॉब्लेम पाहू आपण. उदाहरणार्थ घेऊ आपण, इथे थोडा चेंज करून घेऊ. पुढचा प्रॉब्लेम, x वजा 3/2 ही समसंख्या असल्यास त्या मागील, इथं चेंज करून घेऊ आपण, क्रमागत येणारी, इथे पण चेंज करून घेऊ नंबर, 6वी विषम संख्या कोणती? x वजा 3/2 ही समसंख्या असल्यास त्या मागील क्रमागत येणारी 6वी विषम संख्या कोणती? सर्व पद्धत एकच आहे. मागील म्हटलं की फक्त सेंटरचं चिन्ह चेंज करून टाकायचं, प्लसचं मायनस एवढंच. समोरील म्हटलं तर प्लस, मागील म्हटलं तर मायनस. आता या ठिकाणी पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. इथे x वजा 3/2 जी संख्या दिलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण घेऊ आपण. x वजा 3/2. त्यानंतर तुम्हाला म्हटले तर मागील म्हटलं तर वजा चिन्ह घ्या. कंसामध्ये क्रमांक कोणता आहे? 6व्या क्रमांकाची, आणि ती पण कोणती? विषम. मग क्रमांक घेतला आपण 6 ची केली दुप्पट. आता इथं संख्या दिलेली आहे सम, विचारलेल्या विषम, तर दुप्पट करून त्यामधून काय करायचा? वजा 1. विरुद्ध झालं की दुप्पट केल्यानंतर वजा 1 करायचा, म्हणजे करायचाच. हे तुम्हाला इथं रूल्स सर्व काही दिलेले आहेत, पाठच करून टाकायचे. आता x वजा 3/2 जसेच्या तसेच, हे वजा चिन्ह पण इथं यांचा गुणाकार, साइन 2 12 मधून 1 गेला, राहिले किती? 11. याच्या छेदात काही नाही, म्हणजे काय राहतो? 1. तिरकस गुणाकार करून घ्या. x वजा 3 गुणेला 1 म्हणजे काय? x वजा 3, वजा चिन्ह ते घेतलं आपण. त्यानंतर हा गुणाकार, 11 दुने 22, त्यानंतर छेदातला गुणाकार 2 1 2. आता हा तिरकस गुणाकार झाल्यानंतर अंशामध्ये इथं चिन्ह कसे आहेत? वजा वजा म्हणजे समान चिन्ह आहे. तर समान चिन्ह असेल तर आपण रूल्स पाहिले बेरीज वजाबाकीचे, यांची बेरीज करून टाका. x 22 आणि 3 झाले 25, चिन्ह तेच राहणार जे या दोघांना आहे, आणि छेदातले 2 जसेच्या तसेच. हे झालं आपला आन्सर x वजा 25/2. या पद्धतीमध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. समोरील असो, मागील असो, काही दिलेलं असो कॅल्क्युलेशन्स मध्ये, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढची टाईप आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे टाईप 2, आणि त्यावरचे पण प्रश्न बरेचदा विचारलेले आहेत. क्लरिकल झाले, तलाठी झाले, या पद्धतीवर. तर लक्ष द्या, त्यावरचा प्रश्न घेऊ आपण. यामध्ये तुम्हाला जे पण काही कॅल्क्युलेशन्स येतील ते तुम्हाला त्यामधल्या काही गोष्टी बऱ्याचदा पाठ करावं लागतील, जसे फॉर्म्युलेज आहेत, रूल्स आहेत, ते पाठच पाहिजे. आता टाईप 2 मध्ये घेऊ प्रश्न आपण. प्रश्न घेतला आपण इथं,
क्रमागत 2 विषम संख्यांची बेरीज z आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कोणत्या म्हटल्यानंतर आता संख्या काढायची आपल्याला इथं. आता क्रमांकात 2 विषम संख्यांची बेरीज, मला सांगा 2 विषम संख्या म्हटल्या माहित तरी आहे का आपल्याला कोणत्या संख्या आहेत? आणि मनाने घ्यायच्या नाही 1 आणि 3 किंवा 3 आणि 5. 3 आणि 5 घेतलं त्याची बेरीज झेड येणार आहे का? नाही येणार. तर या ठिकाणी आपल्याला संख्याच माहित नाही, तर गणितात जे माहित नाही ते काय घेत असतो आपण? यक्स. म्हणजे पहिली विषम संख्या जी तुम्ही घेणार ती माहित नाही तर काय घेणार आपण? यक्स. आणि दुसरी विषम संख्या घेताना पहिल्या संख्येमध्ये 2 मिळवा, म्हणजे दुसरी मिळणार तुम्हाला का? यक्स अधिक 2, कारण क्रमागत विषम मध्ये 2चा फरक असतो. जर इथं पाहिलं आपण तर पहिली, हे झाली दुसरी, हे झाली तिसरी, हे झाली चौथी, म्हणजे अशा प्रकारचे क्रमागत विषम संख्या येत राहतात. तर यामध्ये जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे? 2चा फरक आहे. म्हणजे पहिल्या संख्येत 2 मिळले की पुढची भेटते, याच्यात 2 मिळले की पुढची भेटते. रूल्स मध्ये पण पाहिले आपण. त्यामुळे इथं दुसरी संख्या कोणती ना? यक्स अधिक 2. यांची बेरीज म्हटलं तर बेरीज इथंच करून टाका. 2 वेळा यक्स आहे, हे घेतले 2x अधिक 2 बरोबर बेरीज किती दिली आपल्याला? झेड. तो झेड इथं घेतला आपण. आता किंमत आपल्याला यक्स ची काढायची आहे, कारण संख्येमध्ये यक्स आहे, तर यक्सला इकडेच राहू द्या आणि हे सर्व तिकडे पाठवून देऊ आपण. तर हे बरोबरचं चिन्ह हा समोर झेड आहे, तो जसाच्या तसा अगोदर या अधिक 2 ला जर तिकडे पाठवलं तर काय होणार? -2 होणार. चिन्ह बदलून जाईल. आणि इथे या दोघांच्या दरम्यान काही नसतं, म्हणजे गुणाकार. गुणाकारातले 2 तिकडे जर पाठवले तर कुठे जातात? भागाकारात. हे आले इकडे भागाकारामध्ये. ही झाली आपली पहिली संख्या. आणि हे रूल्स पण लक्षात ठेवा की बेरजेतले समोर जाताना जातात वजाबाकीत, वजाबाकीतले समोर जाताना जातात बेरजेत, गुणाकारातले जातात भागाकारात आणि भागाकारातले जातात गुणाकारात. हे गुणाकार भागाकार लक्षात ठेवायचं आणि इकडे बेरीज वजाबाकी असं लक्षात ठेवायचं. आता दुसरी संख्या इथं काढायची आपल्याला. दुसरी संख्या आहे आपली यक्स अधिक 2. तर जो पण आपला इथं यक्स आलेला आहे ती किंमत यक्सच्या ठिकाणी टाका. झेड वजा 2/2 ही यक्स ची किंमत आलेली आहे, ती यक्सच्या ठिकाणी घेतली आपण. समोर अधिक आहे, नंतर 2 आहे, ते पण घेतले. आता या ठिकाणी हे 2 आपल्याला पूर्ण अपूर्णांकात मिळवायचे आहेत. 2च्या छेदात काही नाही म्हणजे काय? 1. तिरकस गुणाकार करून टाका इथं. झेड वजा 2 गुणिला 1 म्हणजे काय? झेड वजा 2. अधिकचं चिन्ह आहे सेंटरला, ते घेतलं. नंतर हा गुणाकार 2 दुणे 4. त्यानंतर छेदातला गुणाकार इथं 2 1 2 या प्रकारे. आता इथं झेड जसेच्या तसेच इथं बेरीज वजाबाकीच्या रूल्स नुसार कॅल्क्युलेशन करून घ्या. वजा 2 अधिक 4 वजाबाकी होणार. 4 मधून 2 गेले, कारण 2 चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक आणि छेदात 2 आहेतच. ही झाली दुसरी संख्या. या प्रकारे त्या 2 संख्या इथं आपल्याला मिळालेल्या आहेत. चला नेक्स्ट प्रॉब्लेम यावरचाच थोडासा वेगळा. तर क्रमागत 3 आणि इथं विषम न घेता मी घेतो नैसर्गिक संख्या. 3 नैसर्गिक संख्यांची बेरीज झेड आहे, तर त्या संख्या कोणत्या असं म्हटल्यापेक्षा आपण 3 काढल्यापेक्षा त्यातली तिसरी संख्या कोणती असं म्हणू? तिसरी संख्या कोणती? ओके. आता तिसरी संख्या आपल्याला काढायची आहे, तर तिसरी संख्या इथं पहा मित्रांनो कशा पद्धतीत असंच जायचं आहे. आता क्रमागत नैसर्गिक संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 1चाच. कारण त्यामध्ये कंटिन्युअस नंबर येत राहतात. म्हणजे पहिल्या संख्येत 1 मिळवला की पुढची संख्या, त्याच्यात 1 मिळवला की पुढची संख्या, असं कंटिन्युअसली येत राहते. ठीक आहे, पाहूया आपण. लक्ष द्या इथं प्रॉब्लेम मध्ये पहिली संख्या आपल्याला माहित नाही नैसर्गिक, आपण काय घेतली? यक्स. दुसरी संख्या इथं आपण काय घेणार? यक्स अधिक 1, कारण पहिल्यात 1 मिळवलं दुसरी मिळते. तिसरी संख्या घेताना याच्यामध्ये 1 मिळवला की काय? पुढची मिळणार. म्हणजे यक्स अधिक या 1 मध्ये 1 मिळवला झाले 2. हे झालं त्या क्रमांकात 3 नैसर्गिक संख्या. या ठिकाणी लक्ष द्या, इथं पहिली नैसर्गिक 1 आहे, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5 या प्रकारे नैसर्गिक संख्या येत राहतात. आता मला इथं सांगा की यामध्ये डिफरन्स किती आहे? 1चा. यामध्ये डिफरन्स किती आहे? 1चा. या प्रकारे 1-1च्या डिफरन्स येत राहतात. म्हणून पहिली संख्या माहिती म्हणून यक्स घेतली. दुसरी संख्या घेताना काय केलं आपण? हिच्यात 1 मिळवला तर यक्स अधिक 1 मिळालेली. हा 1 हिच्यामध्ये मिळवला. तिसरी घेताना काय केलं आपण? या दुसऱ्यामध्ये 1 मिळवला. आता हा 1 काही यक्स मध्ये मिळवायचा, या संख्येत मिळवायचा. याच्यात 1 मिळवला की 2, म्हणजे तिसरी संख्या मिळालेली आहे.
या प्रकारे 3 संख्या मिळाल्या, त्यांची करून टाका बेरीज. 3 वेळा x आहे, इथं झाले 3x अधिकचं चिन्ह 2 आणि 1 झाले 3, बरोबर यांची बेरीज किती दिलेली आहे z. आता इथं आपल्याला x काढायचा अगोदर हा x इकडे जसाच्या तसाच बरोबरचा चिन्ह समोर z आहे, अधिक 3 तिकडे पाठवून द्या, झाले -3 आणि गुणाकारातले तिकडे गेले काय, हे आले इकडे भागाकारात. हा x मिळाला आपल्याला. आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर जो प्रश्नावर आपल्याला काय म्हटलं, तिसरी संख्या कोणती. मग तिसरी संख्या आपली x अधिक 2 आहे, त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाका. तिथे थर्ड नंबर काढायचा आपल्याला x अधिक 2. तर त्या x ची जी पण इथं किंमत आलेली आहे व्हॅल्यू, ती त्या x च्या ठिकाणी ठेवा. z वजा 3/3 हे अधिक 2 जसेच्या तसेच. त्या 2च्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे, इथे करा गुणाकार, तिरकस गुणाकार. z वजा 3 गुणिले 1 काय राहणार, z वजा 3 अधिकचं चिन्ह आहे, त्यानंतर बेत्रिक 6 छेदातला गुणाकार 3×1=3. आता हे z जसेच्या तसे वजा 3 अधिक 6 म्हणजेच काय राहणार, अधिक 3 आणि छेदात कोण आहे 3. हे झालं आपला आन्सर फायनल, z अधिक 3/3. या ठिकाणी इथे काटाकाटी खेळायची नाही, बेरीज वजाबाकीमध्ये आपण काटाकाटी खेळत नसतो, गुणाकार आणि भागाकारात खेळायची. तर हा झाला आपला प्रॉब्लेम नैसर्गिक वरचा. हे प्रॉब्लेम बरेचदा विचारले मित्रांनो, लक्ष देऊन तिथे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. त्यानंतर टाइप 3 आपल्याला घ्यायची. आता टाइप 3 मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडे गुणाकार बेसवरचे किंवा पाळेवरचे असं म्हणतो आपण, त्या पद्धतीत. चला प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला कळणार. या ठिकाणी प्रश्न पहा, x ही 7 ने भाग जाणारी विषम संख्या असल्यास त्या समोरील 7 ने भाग जाणारी तिसरी समसंख्या कोणती. हा प्रश्न आपला. x ही 7 ने भाग जाणारी कोणती संख्या, विषम म्हणजे 7चा पाडाच. त्या समोरील 7 ने भाग जाणारी तिसरी समसंख्या कोणती, जी पण ती 7 ने भाग जाणारी विषम संख्या आहे त्याच्या समोरील तिसरी आपल्याला समसंख्या पाहिजे. आता इथं थोडं अपोजिट पण झालेला बघा, इथं विषम आहे इथं सम आहे, ओके. परंतु हा पाड्याचा प्रश्न, अगोदरचे प्रश्न वेगळे होते. आता हा प्रश्न फास्ट मध्ये आणि क्विक मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते पण लक्षात घ्या मित्रांनो. 7चा जो पाडा आहे आपल्याला माहिती आहे की 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 या पद्धतीमध्ये आपण जातो. त्या पाड्यानुसार न जाता इथं x ही विषम संख्या 7 ने भाग जाणारी ती x घेतली आपण. पाड्यात समोरच जात आहे म्हणून इथं प्लस करून टाका, नंतर कंस घ्या इथं. आता इथं पाळा कोणाचा आहे, 7चा, ते 7 घ्या, क्रमांक नका घेऊ. 7चा पाळा तर ते 7 घेतल्या गुणेला इथं कोणत्या क्रमांकाची म्हटलं, तिसरी समसंख्या. आता तिसरी समसंख्या म्हटलेला आहे तर इथं फक्त लक्ष द्या की जो इथं क्रमांक आहे त्या क्रमांकाची घ्यायची दुप्पट इथं. म्हणजे या क्रमांकाची जर दुप्पट केली तर 3 दुनी किती होतात, 6 होतात. ते 6 इथं घ्यायचे आहेत आपल्याला मित्रांनो, एवढंच मात्र इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथं दिलेली विषम आणि विचारलेली सम आहे, तर हे घेतल्यानंतर कॅल्क्युलेशन यामधून ज्याचा पाडा आहे तो वजा करायचा. पाडा कोणाचा 7चा, तर 7 वजा करा. आता x जसाच्या तसाच अधिकचं चिन्ह कंसामध्ये इथं अगोदर गुणाकार करून टाका. साइन 7 झाले किती, 42 वजा 7. त्यानंतर आता इथली वजाबाकी करून घेऊ आपण. x हे अधिकचं चिन्ह कंसामध्ये 42 मधून 7 गेले, राहिले किती 35. फायनल आन्सर काय आपलं x अधिक 35. तर मित्रांनो इथं आपण काय केलं परत एकदा पहा. 7 ने भाग जाणारी कोणती, x ही विषम संख्या आहे, माहित नाही आपल्याला, ठीक आहे, पण ही संख्या आहे x. तर तो x घेतला, पाळ्यात आपल्याला समोर जायला सांगितलं म्हणून प्लसचं चिन्ह घेतलं. कंसामध्ये पाळा कोणाचा आहे, 7चा आहे, तर तो 7 घ्यायचा. गुन्हेला इथं 6 कुठून आले,
तर 6 म्हणजे जो क्रमांक आपल्याला विचारला, तिसरी समसंख्या कोणती असं विचारलं, त्या क्रमांकाची घ्यायची दुप्पट, म्हणजे 3ची दुप्पट होते 6, ती आपण इथं घेतलेली आहे त्या 7च्या गुणाकार. त्यानंतर इथं दिलेली विषम आहे आणि विचारलेली सम आहे पाळ्यातली, म्हणजे अपोजिट झालं, विषम सम सम विषम असं जर झालं तर त्यामधून वजा करायचे ज्याचा पाळा आहे तो. आता सध्या आपला 7चा पाळा दिला म्हणून 7 वजा केले, पुढे 5च्या पाळ्यातला आला तर 5 वजा करू, 9चा पाळा आला तर 9 वजा करू, जे पण. नंतर कॅल्क्युलेशन इथं कंसातला तुम्हाला माहिती आहे यांचा गुणाकार, मधून 7 वजा केले, इथं आले 35. फायनल आन्सर काय झालं आपलं, x अधिक 35. चला अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण. x ही 9ने भाग जाणारी, इथं घेऊ आपण समसंख्या. x ही 9ने भाग जाणारी समसंख्या असल्यास त्या समोरील 9ने भाग जाणारी चौथी समसंख्या कोणती असं म्हणू. सम सम सेम झालेला. मग आता सम सम सेम झालेला आहे, तर या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन पाहूया आपण. चला हा x घेऊ आपण, ठीक आहे. समोर जाता पाळ्यात तर प्लसचं चिन्ह घेतलं, कंसामध्ये पाळा कशाचा मित्रांनो, 9चा पाळा, मग तो पाळा 9चा म्हणजे 9 घ्या. गुन्हेला कोणता क्रमांक विचारला आपला, चौथी म्हटलेला आहे ना. चौथी समसंख्या म्हटलं त्या क्रमांकाची काय करून टाका, दुप्पट घ्या. इथं 4 दुनी किती झाले 8, ते दुप्पट घेतलेल्या. त्याच्यानंतर आता लक्ष द्या, इथं तुम्हाला पाळ्यातली एक सम आहे आणि विचारली सम आहे, तर इथे काही करण्याची आवश्यकता नाही. सम सम विषम विषम असेल तर फक्त क्रमांकाची दुप्पट त्या पाळ्यासोबत गुणाकार घ्यायची. आता 9 8 72 झालं, हे आन्सर आपलं x अधिक 72. या पद्धतीमध्ये हे प्रॉब्लेम्स आपले टाईप 3 मधले आहेत. कोणताही पाळा असू द्या, काही असू द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. या पद्धतीत जायचं, लगेच तुम्हाला काय मिळेल, आन्सर्स मिळेल. चला आता पुढची टाईप घेऊ आपण. त्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत आणि ते फॉर्म्युले पाठच पाहिजे. आता प्रश्न घेऊ आपण पहिल्या 17 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पहिल्या 17 नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे काय मित्रांनो, सुरुवात कुठून, नैसर्गिक संख्येची 1 पासून, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 असं करत करत कुठपर्यंत 17 पर्यंत यांची बेरीज पाहिजे आपल्याला. तर यासाठी फॉर्म्युला आहे, सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. पाठच करून टाकायचा फॉर्म्युला, भरपूर काम पडणाऱ्या गणितात समोर इथं आणि बुद्धिमत्ता सुद्धा काम आहे आपल्याला. आता n म्हणजे काय, तर n म्हणजे शेवटचे पद असते आणि ते पद आहे आपलं कोणतं, 17 70. बस ते 17 घ्या तर n च्या ठिकाणी. आता इथं n म्हणजे हे आपले 17 कंसात n आहे म्हणजे 17 अधिक 1 भागेला काय, इथं 2 कंसातली बेरीज करून टाका. 17 ने 1 झाली, इथं 18, छेदात आहे 2. आता काय करा, भाग तोडा. 2 9 18, 9चा भाग गेला. बस आता या दोघांचा काय करायचा, गुणाकार. 17 9 53 म्हणजे आपला आन्सर काय जाणार, 153. या प्रकारे हे नैसर्गिक संख्याचे कोणते प्रॉब्लेम असू द्या या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायचे. चला त्यानंतर पुढची टाईप क्रमांक 5. यामध्ये प्रश्न घेऊ आपण. इथे प्रश्न घेतला आपण, 19 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. आता 19 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला कोणता आहे विषम संख्यांचा, तर n अधिक 1 भागेला 2 कंसाचा वर्ग. हा फॉर्म्युला, n म्हणजे आपलं शेवटचं पद. आता 19 पर्यंतच्या म्हटलं म्हणजेच काय, तर 1 अधिक 3 अधिक 5 असं करत करत कुठपर्यंत, 19 पर्यंत. तर या ठिकाणी यांची काय करायची आपल्याला बेरीज, विषम संख्या त्या. n म्हणजे शेवटचं पद कोणतं आपलं इथं 19. ते इथं n ची व्हॅल्यू घ्या, 19 अधिक 1 भागेला 2 कंसाचा वर्ग.
इथली बेरीज झाली 19 आणि 20/2 कंसाचा वर्ग भाग तोडा इथं 10चा भाग गेला 10×20 आणि त्यानंतर आता 10चा वर्ग किती 100 म्हणजे त्यांची बेरीज किती आलेली आहे 100. या ठिकाणी आपल्या 19 पर्यंतच्या विषम संख्यांची आली बेरीज. त्यानंतर नेक्स्ट टाइप घेऊ आपण ज्यामध्ये आपल्याला समसंख्यांची बेरीज करायची. हे जे फॉर्म्युले देत आहे मित्रांनो हे बिलकुल पाठ करा. त्याच्यावरच सगळं काही कॅल्क्युलेशन डिपेंड करतात. समसंख्याचं घेऊ आपण 24 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. आता 24 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे म्हणजेच काय तर 2 + 4 + 6 असं करत करत कुठपर्यंत 24 पर्यंत. मग आता 24 पर्यंत इथं बेरजेचं घ्यायचं आहे तर फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. सूत्र आहे एकूण समसंख्या गुणेला समोरील संख्या. आता एकूण समसंख्या किती आहेत हा आपला फॉर्म्युला समसंख्यांची बेरीज करण्याचा. एकूण समसंख्या 24 पर्यंत किती 24 चे अर्धे करून टाका. 24 चे अर्धे जर केले आपण तर किती होतील 12. म्हणजे एकूण समसंख्या किती राहणार इथं 12 गुणेला त्याच्या समोरील संख्या कोणती आहे 13. बस एवढाच गुणाकार करायचा आहे मित्रांनो. 13 दुणे 26 6 आजच्याले 2 13 1 13 2 15 हे झालं आपला आन्सर 156. या प्रकारे इथं समसंख्यांची बेरीज त्याचा हा फॉर्म्युला कोणत्या संख्या दिल्या आता तुम्हाला सम तर त्यानुसार करतात. तर एकूण समसंख्या लक्षात आलं. एकूण समसंख्या काढताना जे तुम्हाला इथं लास्ट दिलेला त्याचे अर्धे करून टाकायचे. 24 चे अर्धे किती झाले 12 हे आपली संख्या राहतात कारण 2 चा फरक असतो. चला पुढची टाईप घेऊ आपण. टाईप क्रमांक 7. यामध्ये नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. ठीक आहे तर मग आता 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. तर 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच काय तर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग असं करत करत कुठपर्यंत 12 चा वर्ग इथपर्यंत आपल्याला बेरीज करायची. आता यासाठी पण फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला थोडा मोठा आहे लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला इथं. तर लक्ष घ्या मित्रांनो. n कंसामध्ये n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागेला 6 हा फॉर्म्युला आहे आपला नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरजेचा. आता या n मध्ये किंमत टाका. n म्हणजे आपलं शेवटचं पद कोणतं आहे 12. ओके इथं लिहितो मी वाटल्यास तर n बरोबर काय तर 12. मग झालं. आता या ठिकाणी किंमत टाकून द्या. 12 कंसामध्ये n अधिक 1 आहे म्हणजे 12 अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 आहे म्हणजे 2 गुणेला 12 अधिक 1 आणि भागेला इथं 6 ते घेऊन टाकले आपण. सर्वात अगोदर एक कंस सॉल्व्ह करून घ्यायचे आणि सर्व गुणाकारात आले. हे 12 सुरुवातीचे जसेच्या तसे कंसातली बेरीज 12 ने 13 दुसऱ्या कंसात इथं गुणाकार करा 12 दुणे 24 मध्ये 1 मिळवला झाले 25 भागेला इथं 6. त्यानंतर आता काटाकाटी खेळून घ्या. सगळे गुणाकारात वर अंशात 6 दुणे 12. आता गुणाकार करताना थोडं सोपी करून घ्या. इथं 25 सगळे गुणाकारात 2 गुणेला 13 गुणेला 25 वाटलं तर लिहून घेतो 2 गुणेला 13 गुणेला 25 एवढंच राहिलं आहे. तर 25 दुणे 50 आणि गुणेला हे 13 तेरी 65 आणि हा शून्य त्याच्यावरचा म्हणजेच आन्सर किती आपलं 650. म्हणजे 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती येणार 650. तर हा फॉर्म्युला पाठ करा मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट टाईप आपली 8वी. या ठिकाणी आपल्याला करायची आहे घनांची बेरीज. तर घनांची बेरीज म्हटल्यानंतर इथे एक प्रॉब्लेम घेऊ. 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या
घनांची बेरीज. आता इथं घन काढायचा असेल म्हणजे आता या पद्धतीमध्ये 1 चा घन अधिक 2 चा घन असं करत करत कुठपर्यंत 8 चा घन. फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला इथं नैसर्गिक संख्येचा काय होता आपला, तर n कंसामध्ये n अधिक 1 भागेला 2 हा नैसर्गिक संख्यांचा फॉर्म्युला होता. तोच घ्यायचा आहे, फक्त याला कंस टाकून त्याचा काय करायचा, वर्ग. हा झाला आपला घनांच्या बेरीजचा फॉर्म्युला. मग आता n म्हणजे काय तर माहिती आहे, शेवटचं पद इथे किती 8. चला ती किंमत इथे यांच्या ठिकाणी टाका. 8 कंसामध्ये n अधिक 1 म्हणजे 8 अधिक 1 भागेला 2 कंसाचा वर्ग. इथलं कॅल्क्युलेशन आतमधलं अगोदर सर्व करून घ्या. हे 8 जसेच्या तसे आतमधली बेरीज झाली 8 आणि 1 9, छेदात आहे 2, 2 नी तर भाग द्या, बेचोक 8. आता त्यानंतर इथे यांचा गुणाकार 9 चोक 36 आणि हा कंसाचा वर्ग. है ना, यांचा गुणाकार झाला इथं 9 चोक 36, 4 9 36 आणि त्याचा वर्ग. आता वर्गवर आपण एक पार्ट टाकलेला आहे, ट्रिक्स वगैरे टाकलेला आहे, त्या पद्धतीने केलं चालतं. इथं वर्ग 36 चा गुणाकार केल्यापेक्षा तर इथं घेतले आपण हे 3, त्यानंतर इथे घेतले हे 6, त्यानंतर इथे घेतले हे 2, यांचा करून टाका गुणाकार. 6 18, 18 दुने 36 झालेले आहे. 3 चा वर्ग इथे घेतला 0 9, 6 चा वर्ग इथं 6 6 36 झालेले आहे. हे 36 याच्यामध्ये ऍड करा, ते पण एक घर सोडून 36 इथे ऍड केले. हे 6 6 3 9, 9 3 1202, हातचा इकडे आणि हे म्हणजे आन्सर्स काय 1296. हे झालं आपलं फायनल आन्सर्स. तर या पद्धतीमधला व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे, डिटेल्स मध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे झालेलं आपलं 8 पर्यंत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. ही झाली आपली टाईप 8 नंबरची. त्यानंतर पुढची टाईप घेऊ आपण, टाईप क्रमांक 9. मित्रांनो, हे फॉर्म्युले सगळे पाठ करा, पूर्णच्या पूर्णच. सगळे प्रश्न याच्यावर डिपेंडिंग आहेत. आता टाईप 9 मध्ये काय प्रॉब्लेम्स घेणार आपण, थोडस भागाकारावरचे प्रॉब्लेम्स घेऊ. फॉर एक्झाम्पल एखादी संख्या घेतो मी 7853. या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी. की त्या संख्येला सातने पूर्ण भाग जाईल. हा प्रश्न आपला 7853 मध्ये आपल्याला मिळवायला सांगितलं आणि काही पण मिळू नका, 7ने तिथं भाग गेला पाहिजे. ऑप्शन बेस पण तुम्ही जाऊ शकता अशा प्रश्नामध्ये. पण आता कॅल्क्युलेशन बेस काय करणार, तर 7ने पूर्ण भाग जाईल म्हणजे 7ने भागावं लागेल. सरळ भागाकार इथं. हे 7 इकडे भाजपमध्ये आतमध्ये राहणार, भाज्यमध्ये 7 8 5 3 जे संख्येत मध्ये 7853. चला आता 7ने भागायचा, तर भागाकार करताना प्रत्येक पदाला भागायचं. जात असला तर द्यायचा, नाही जात असला तर तरी द्यायचा भाग, पण शून्याचा भाग द्यायचा. मग आता पहिल्यांदा 7ला भागणार आपण. 7 1 7, 1 चा भाग गेला 7 खाली आले, 7 मधून 7 गेले 0 आले, नंतर हे खाली आले 8. त्यानंतर 7ने याला भागणार आपण, परत 1 चाच भाग 7 1 7, 8 मधून 7 गेले 1 राहिला, नंतर आले 5 झाले इथं 15. त्यानंतर 7ने याला भागणार आपण, 7 दुने 14, 2 चा भाग गेला 14 खाली आले, 15 मधून 14 गेले 1 राहिला, त्यानंतर हे 3 आले झाले 13. त्यानंतर 7ने याला भागा आता 7 1 7, कारण 7 दुने 14 होतात, तर मग 7 1 7 1 चा भाग जाणार आणि या 13 मधून हे 7 वजा करून टाका. तर 13 मधून आता इथं 7 गेले, राहिले किती 6, म्हणजे इथं बाकी आलेली आहे 6. इथं लिहितो ना, 13 मधून 7 गेले 6 राहिले. आता भाजक इथं आपला दिलेला आहे 7. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कोणती लहानात लहान संख्या मिळवा. मग संख्या मिळवायला सांगितली आहे, इथं बाकी 6 आली म्हणजे पूर्ण भाग तर गेलाच नाही, बरोबर. आणि आन्सर्स तुम्ही हे सांगू नका की 6 मिळवावं लागतील म्हणून. ही बाकी आलेली आहे 6, इथं 7 येण्यासाठी किती कमी आहे, 1 कमी आहे. कारण इथं जर 7 आले असते वजा बाकी करून तर 7ने भाग गेला असता त्याला, 7 1 7, तर इथं आले 6 बाकी. म्हणून अशा ठिकाणी भाजक मधून काय करायची, आलेली बाकी वजा करायची. भाजक आपला 7 आहे, आलेली बाकी 6 आहे, ती वजा केली म्हणजेच किती आला आन्सर 1.
याचाच अर्थ त्याच्यामध्ये किती मिळवावं लागेल आपल्याला? 1 मिळवावं लागेल. आणि याच प्रश्नात जर तुम्हाला असं विचारलं की कोणती संख्या काढायची किंवा वजा करायची, तर त्या ठिकाणी मग तुम्ही आन्सर सांगू शकता किती? जी बाकी आली ती 6. तर हे झाले आपला प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 9. त्यानंतर पुढची टाईप इथं 10वी यामधले प्रॉब्लेम्स. आता टाईप 10 मध्ये काय आहे इथं? टाईप 10 मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते घेण्याअगोदर इथं लक्ष द्या की इथं जर प्रॉब्लेम दिला मी तुम्हाला सम आणि विषमवरची किंवा नैसर्गिक संख्या ओळखा असं म्हटलं आहे, कारण त्यांच्या बेरज आहे. आता त्याच्यावरचे एक एक प्रॉब्लेम्स घेऊ आपण. तर नैसर्गिक संख्येवर जर तुम्हाला इथं विचारलं, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं 24 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे असं जर विचारलं, तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, है ना. 24 ते 93 पर्यंत नैसर्गिक संख्या किती? तर या ठिकाणी काय करतो आपण? 93 मधून 24 वजा करतो. बरोबर आहे, वजा बाकी करायला पाहिजे. आता इथं 3 मधून 4 जाते, हातचा एक द्या, 13 झाले, 13 मधून 4 गेले, 9 राहिले, हातचा एक परत देऊन टाका, झाले 3. इथं 9 मधून 3 गेले, राहिले 6, 69. ही फक्त वजा बाकी आलेली. ही वजा बाकी जी आली त्याच्यामध्ये काय करायचं? एक ऍड करायचा, म्हणजे 69 मध्ये एक ऍड केला 70. हे आन्सर आपलं की 24 ते 93 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 70. एक त्याच्यामध्ये मिळवायचा, कारण वजाबाकी करताना तुम्ही 24 हे वजा करून टाकले, त्याला तर घ्यावं लागेल ना आपल्याला. तर या ठिकाणी हे झालं इथं नैसर्गिक संख्यावरचं. तर याच्यावर बेरजा हे प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी ही पद्धत पण महत्वाची की नैसर्गिक संख्या किती आहे. चला मग प्रॉब्लेम घेऊया आपण. या ठिकाणी 31 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 31 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. आता मित्रांनो, हे इथं काही आपल्याला सुरुवातीला जे नैसर्गिक संख्यांच्या बेरजा पाहिला त्या पद्धतीत नाही करायचंय. तिथे त्या सुरुवातीच्या होत्या, स्टार्ट पासून. इथं या मधून आहे. या ठिकाणी काय करायचं? आता फॉर्म्युला कोणता राहणार? तर इथं लक्ष द्या. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, असं तुम्ही तर म्हणू शकता. पहिली नैसर्गिक संख्या किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 गुणेला एकूण संख्या. किंवा सरळ तुम्ही इथं एवढं लिहिल्यापेक्षा बेरीज भागेला 2 गुणेला एकूण संख्या असे लिहू शकता. बेरीज शेवटी कोणाची करायची? यांचीच करायची आहे, पहिली आणि शेवटची. आता इथं बघू आपण, हे बेरीज करून घेऊ आपण. 31 अधिक 82 भागेला 2 गुणेला एकूण संख्या किती? आता ह्या नैसर्गिक 31 ते 82 पर्यंत मगाच पाहिलं त्या पद्धतीत काढायचं. तर 82 मधून काय करणार आपण? 31 वजा करू, 2 मधून 1 गेला, 1 राहिला, 8 मधून 3 गेले, 5 राहिले, मध्ये काय करणार? 1 ऍड करणार, झाले टोटल किती? 52, 52. तर या ठिकाणी ह्या त्या नैसर्गिक संख्येत 52 त्या घेतल्या आपण. आता यांची बेरीज करून टाका. आता यांची बेरीज करून टाकू आपण. 2 आणि 1 झाला 3 आणि 8 आणि 3 झाले 11. 113 भागेला 2 गुणेला इथं 52. आता भाग तोडायचा आपल्याला. तर इथं काही भाग जात नाही 2 ने, विषम संख्या आहे. मग इकडे भाग द्या. इथं जर भाग दिला तर 2 दुने 4 आणि बेसक 12 म्हणजे 26 चा भाग जातो. 26 दुने 52. आता इथं आपल्याला फक्त 113 गुणेला 26 यांचा करायचा आहे गुणाकार, म्हणजेच आपल्याला भेटणार आपलं आन्सर्स. मित्रांनो, इथं गुणाकार करून घेऊ आपण. तर 113 गुणेला 26 चा गुणाकार. तर 6 त्रिक 18, 8 1 आणि 3 दुने 6 1 7 म्हणजे 26 त्रिक 78 होतात. त्याशी 8 घेतले आपण, हातच्या आले किती? 7. त्यानंतर 26 1 26, 26 मध्ये हे 7 ऍड करून टाका. 26 आणि 7 झाले 33, 33 शी 3, हातचे आले
3. त्यानंतर 26 एक 26, 26 मध्ये 3 ऍड करून टाका म्हणजे झाले इथं 29. हे झालं आपला आन्सर 2938.